नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे अस्तर जे आहे ते कसं जोडायचं मेन फॅब्रिकला हे पाहणार आहे। तर मागील व्हिडिओमध्ये पहा आपण 30 साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग पाहिलेलं, तर त्यानुसारच मी या इथे पहा हा जो ब्लाउज आहे तो कट केलेला आहे। हे अस्तर आहे आणि हे पहा मेन फॅब्रिक आहे। तर हे जे मेन फॅब्रिक आहे हे सरळ आहे आणि ही जी आतली बाजू आहे ती उलटी बाजू आहे। तर स्टिच करताना कसं स्टिच करायचं आणि पहा अस्तर जोडताना काही मैत्रिणींची एकाच साईडची कटोरी होते, दोन्ही भाग एकाच साईडची होतात, तर ते होऊ नये म्हणून काय करायचं हे आज आपण पाहणार आहे। तर इथे ही कटोरी आहे, ही आहे बाही, हा आहे साईड पार्ट। पहा या इथे हा जो साईड पार्ट आहे तो आहे, ही क्रॉस पट्टी आहे, इथे ही क्रॉस पट्टी आहे आणि हा बॅक पार्ट आहे। तर आता आधी आपण सर्व अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते आधी सेट करून घ्यायचं आणि परत मग आपण स्टिचला बसायचं आहे। तर मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणेच हे जे फॅब्रिक आहे ते सरळ बाजू आहे वरची आणि आतली बाजू जी आहे ती उलटी बाजू आहे। तर आता हा जो पाठीमागचा भाग आहे त्यावरती आपल्याला ही उलटी बाजू आहे त्यावरती अस्तर ठेवायचं आहे। जर तुम्ही डायरेक्ट गळापट्टी करत असाल किंवा कंबरपट्टी लावत नसाल, डायरेक्ट सरळ बाजू, आता ही सरळ बाजू आहे आणि तुम्ही या इथे पायपिंग करत नसाल, डायरेक्ट अस्तर पलटी करत असाल आणि एक टिप देत असाल, तर तुम्ही इथे मेन फॅब्रिक सरळ बाजूवरती अस्तर ठेवून तुम्ही हा परत आतमध्ये फोल्ड करतात। पण पहा आपण पायपिंग करतो, वेगवेगळे डिझाईन करतो, तर त्यावेळेस आपल्याला हे अस्तर जे आहे ते असं ठेवायचं आहे। इथे कंबरपट्टी जोडायची आहे। आता आपण हा जो पार्ट आहे तो ठेवून घेतला, तर आता हा मी बॅक पार्ट ठेवला। तर पहा अस्तर मी कुठं ठेवलेला आहे, उलट्या बाजूला म्हणजे आतल्या बाजूला ठेवलेला आहे आणि फक्त यावरून स्टिच घ्यायचं आहे। आता हा पार्ट जो आहे तो मी साईडला ठेवते। परत आता ही आहे क्रॉस पट्टी, तर क्रॉस पट्टी नेहमी आपण पहा अशी अस्तरची जेव्हा आपण क्रॉस पट्टी तयार करतो त्यावेळेस सरळ बाजूवरतीच मेन फॅब्रिक सरळ आहे, तर या सरळ बाजूवरतीच क्रॉस पट्टी ठेवत असतो। तर आता ही क्रॉस पट्टी इथे वरती ठेवली, ही क्रॉस पट्टी जी आहे ती इथे साईडला ठेवली आणि पहा हे दोन्ही क्रॉस पट्टी मी अशा, म्हणजे आपण इथे टिप देऊ आणि आतमध्ये फोल्ड करू तेव्हा हे आपोआप क्रॉस पट्टी जी आहे ती उलट्या बाजूला आतमध्ये जाणार आहे। तर त्यासाठी अस्तरची क्रॉस पट्टी जी आहे ती सरळ बाजूवरती मेन फॅब्रिकच्या ठेवायची आहे। तर हे झालं। आता या इथे काही मैत्रिणी पहा मेन फॅब्रिक सुद्धा उलट करून कटिंग करतात, तर मी केलेलं नाही। आता साईड पार्ट पहा एकाच बाजूचा होणार नाही आणि पहा तुमचं जमलिंग सुद्धा होणार नाही। हा जो मेन फॅब्रिकचा एक पार्ट आहे साईड पार्टचा तो असा उचलायचा आणि हे अस्तर आहे, दोन्ही भाग आहेत पहा इथे, ते असं ठेवायचं। म्हणजे पहा ही उलटी बाजू झाली असं, ही सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे। तर हे मी दोन्ही पार्ट आतमध्ये ठेवले। आता हे इथे आणि हे इकडे, म्हणजे पहा अशा पद्धतीने, म्हणजे तुमचं जे आहे समोरासमोर पहा हे भाग झाले तुमचं, या इथे एकही पार्ट एका साईडचा होणार नाही। तर इथे हे बरोबर झालं। आता हे आपण साईडला ठेवून घेऊया। कटोरी सुद्धा तशीच करायची पहा, ही मेन फॅब्रिकची एक कटोरी उचलायची आणि यामध्ये ही अस्तरच्या ज्या कटोरी आहेत ती ठेवून घ्यायच्या। या पद्धतीने ठेवल्या तर पहा या दोन्ही कटोऱ्या आहेत अस्तरच्या, तर पहा या पद्धतीने आणि समोरासमोर ठेवून पाहायच्या। तर या दोन्ही वेगवेगळ्या साईडच्या झाल्या, अशा एका साईडच्या होत नाहीत। आणि इथे स्लीव्ज पहा, ही स्लीव्ज आहे। तर आता या इथे हा जो पार्ट आहे तो खोलगट आहे, तो आपला पुढल्या साईडला येतो, तर त्यासाठी मार्किंग करून घ्यायचं। या पद्धतीने
आता ही मेन फॅब्रिकची सरळ बाजू आहे, यावरती मी अस्तर ठेवले. तर फक्त एकच बाही यातली उचलायची आणि इथे आहे अशी ठेवायची. पहा, अशीच उचलून अशीच ठेवायची आहे. हा भाग इकडे इकडे करायचा नाही, नाहीतर एकाच साईडचे हे दोन्ही भाग आहेत ते होतील. मी आधी सांगते. पहा, इथे आपण हे अस्तर कटिंग केलेलं असतं. तर ही जी स्लीव्ज आहे म्हणजे बाही जी आहे ती अशी उचलून इथे अशीच ठेवायची आणि यावरती पहा अशा पद्धतीने. तर हे मेन फॅब्रिक सरळ आहे. आपण इथे स्टिच करून बाही आतमध्ये फोल्ड करतो तेव्हा उलट्या बाजूकडे जाणार आहे आणि इकडे सुद्धा ही मेन फॅब्रिकची सरळ बाजू आहे. आपण स्टिच करू तेव्हा ही आतल्या साईडला येणार आहे. अशा पद्धतीने पहा, तुमच्या दोन्हीही बाह्या आहेत त्या एकाच बाजूच्या होत नाहीत. आता पहा, अजून एक ट्रिक सांगते. आता या इथे अस्तर दोन्ही फॅब्रिकचं वरती केलं तर ही फुली मारलेला भाग जो आहे, पहा इथे मी फुली मारलेला भाग आहे इकडे, तो एका बाहीचा एका साईडला आणि या बाहीचा या साईडला, म्हणजे दोन्ही एका साईडला म्हणजे आल्या नाही पाहिजेत. आता इथे मी फुली मारली तर हा जो फुलीचा भाग आहे इथे आला एका साईडला, म्हणजे तर ह्या बाह्या ज्या आहेत त्या एकाच बाजूच्या होतील. त्यासाठी चेक करायचं आहे, हे जे खोलगट भाग आहेत किंवा आपण फुली मारलेली आहे खोलगट भागासाठी, ती एका बाहीची या साईडला झाली पाहिजे आणि एका बाहीची या साईडला झाली पाहिजे. तरच तुमच्या दोन्ही बाह्या ज्या आहेत त्या एकाच बाजूच्या होणार नाहीत. तर आता मी या इथे हे स्टिच करून दाखवते कसं अस्तर जोडायचं असतं ते. तर चला आपण स्टिच करूया. आता ही एक बाही जी आहे ती मी बाजूला ठेवते आणि पहा, इथे ही बाही अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची. दोन्हीकडचं अंतर चेक करायचं. पहा, आता इथे एक मी अर्धा इंचावरती, आपण शिलाई मार्जिन अर्धा इंच इथं खाली सोडलेलं असतं, तर ते अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन आपण या इथे बाही जोडायची आहे. तर मेन फॅब्रिकची सरळ बाजू आहे लक्षात ठेवा आणि त्यावरती आपलं अस्तर आहे बाहीसाठी आणि फक्त क्रॉसपट्टीसाठी. बाकीचे जे पार्ट आहेत ते आपल्याला उलट्याच बाजूला ठेवायचे असतात. आता इथे जे काही एक्स्ट्रा कपडा आहे तो मी कट करून काढते. पहा, अस्तर कट करायचं नाही, मेन फॅब्रिक जे आहे ते कमी जास्त असतं ते कट करून काढायचं. आता ही बाही जी आहे अशी आपल्याला करायची. पहा, अशी ही शिलाई आहे, इथे आपण मार्जिन कपडा सोडलेला आहे तो असाच या साईडलाच राहायला पाहिजे आणि हा कपडा फक्त असा फोल्ड करायचा त्यावरती आणि इथे एक दाबटीप देऊन घ्यायची. आता इथे आपण एकदम कडेला, तुम्ही या इथे पहा, एकदम कडेला मी दाबटीप दिलेली आहे. आता ही अस्तरची जी बाही आहे ती अशी आता आपली आतमध्ये जाणार आहे. पहा, या पद्धतीने. तर एकदम कडेला अशी या इथे टीप घ्यायची आहे. पहा, या पद्धतीने. तर आता मी या इथे एक टीप देऊन घेते. आता सर्व बाजूने आपण बाही शिवून घेऊया. तर इथे ही एक जी बाही आहे ती आपली तयार झालेली आहे. तर मी ही दुसरी बाही आहे ती तयार करून घेते आणि मग नंतर तुम्हाला मी बाकीचे पार्ट दाखवते. आता या इथे ही दुसरी सुद्धा बाही मी तयार केलेली आहे. आता ही आपण कटोऱ्या ज्या आहेत त्या उलट्या साईडलाच ठेवलेल्या आहेत, त्यामुळे त्या फक्त आहे अशा स्टिच करायच्या. साईड पार्टचे सुद्धा दोन्ही जे पार्ट आहेत ते आहे असे आपण उलट्या साईडला ठेवलेले आहेत, त्यामुळे ते आहे असे स्टिच करायचे. आता क्रॉसपट्टी कशी तयार करायची हे दाखवते, जेणेकरून तुमच्या ज्या क्रॉसपट्ट्या आहेत त्या एकाच बाजूच्या होऊ नयेत. क्रॉसपट्ट्या नेहमी आपल्याला सरळ फॅब्रिकवरती ठेवायच्या, जेणेकरून आपण इथे स्टिच करू तेव्हा त्या आतमध्ये उलट्या साईडला जातील
तर पहा, एक जी क्रॉसपट्टी आहे ती मी तुम्हाला तयार करून दाखवते. तर मेन फॅब्रिकवर वरती ही अशा पद्धतीने ठेवायची. तर मी अजून एकदा सांगते, ही सरळ बाजू आहे मेन फॅब्रिकची. आता हा कपडा एक्स्ट्रा आहे तो असा कट करून काढायचा. आणि मग अशी बाहीला कसं आपण केलं, हा जो शिवलेला भाग आहे, जो कपडा आहे तो फक्त या साईडला ठेवून हा जो कपडा आहे तो फक्त असा फोल्ड करून एक दाबटीप देऊन घ्यायची. दाबटीप दिल्यानंतर पहा, या इथे ही जी क्रॉसपट्टी आहे ती अशी आतमध्ये फोल्ड करायची. फोल्ड केल्यानंतर पहा, असं नकाने प्रेस करायचं आणि पहा, एकसारखी ही पट्टी जी आहे ती करून घ्यायची आहे. आता पहा, जर तुम्हाला या इथे शिलाई द्यायची असेल इथे कडेला तर तुम्ही देऊ शकता, पण मी देत नाही. जर एकदम सुळसुळीत आणि मऊ कपडा असेल तर मी इथे शिलाई देते, नाही तर देत नाही. आता हे जे राहिलेलं आहे ते आपण कट करून काढूया. इथे पहा, या पद्धतीने ही क्रॉसपट्टी तयार झाली. तर एकदम फिनिशिंग सहित तयार झालेली आहे पहा. आणि आता ही दुसरी जी आहे ती याच पद्धतीने मी तयार करून घेते. तर पहा, दुसरी सुद्धा मी क्रॉसपट्टी तयार करून घेतली. आता पहा, अशा या समोरासमोर ठेवायच्या आणि पाहायच्या. तर मी जी मेथड सांगितली त्याप्रमाणे जर तुम्ही स्टिच केलं, अस्तर जोडलं तर कोणताही पार्ट तुमचा उलटा होणार नाही, एकाच साईडचे होणार नाही. तर पहा, या दोन्ही क्रॉसपट्ट्या ज्या आहेत त्या अशा समोरासमोर आणि एकदम फिनिशिंग सहित तयार झाल्या. आता कटोरी. आता कटोरी आहे अशी उचलायची आणि सरळ सरळ आपण स्टिच करायची आहे. तर पहा, अशा पद्धतीने ही मी कटोरी जोडली. आता दुसरी सुद्धा जोडून घेते. तर दुसरी कटोरी सुद्धा मी तयार करून घेतली आणि अशा या समोरासमोर ठेवायच्या. हे दोन्ही जे भाग आहेत ते असे समोरासमोर आले पाहिजेत. पहा, हे गळे असे. तर दोन्ही कटोरी आपल्या जोडून झाल्या. आता साईड पार्ट जोडून घेऊया. फक्त आहे असे स्टिच करायचे आहेत. आता इथे हा एक पार्ट मी जोडला. आता दुसरा जोडून घेते. आता इथे पहा, दोन्ही आपले साईड पार्ट स्टिच करून झाले. तर ते चेक करायचे असे. पहा, असे समोरासमोर ठेवायचे आणि चेक करायचे. तर असे चेक केल्यामुळे काय होतं, तुम्ही जेव्हा मेन फॅब्रिक म्हणजे जेव्हा हे अस्तर साईडचं हे कट करून तुम्ही मेन फॅब्रिक जेव्हा तुम्ही जोडायला जाता त्यावेळेस एका साईडची होत नाहीत. आता बॅक पार्ट. तर तुम्हाला जर नेक ड्रॉ करून जर तुम्ही या इथे हा जो पार्ट आहे जोडायचा असेल तर जोडू शकता, पण मी तसं करत नाही. पहा, मी नेहमी पूर्ण स्टिच करून घेते आणि मगच नंतर गळा ड्रॉ करते आणि गळ्यानंतर स्टिच करते. तर मी पहा जोडून घेते हे. इथे पहा, बॅक पार्ट सुद्धा आपण तयार करून घेतला. आता मी जेव्हा ब्लाऊज पूर्ण स्टिच करणार त्यावेळेस इथं मी नेक जो आहे तो स्टिच करणार आहे. तर या पद्धतीने मी तुम्हाला कसं अस्तर जोडायचं हे सांगितलेलं आहे. अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही वापरून पहा. तुमचा कोणताही पार्ट कमी जास्त किंवा मागे पुढे असा होणार नाही. तर या इथे हे मेन फॅब्रिक जे आहे ते मी नंतर कट करणार आहे. तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली अस्तर जोडण्याची? तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.